नमस्कार. आपण ऐकताय आणि पाहताय आपल्या अण्णा हे यूट्यूब चॅनल. गणेश तुकाराम शिंदे तुम्हा सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. जवळपास 2 वर्ष होऊन शकलेली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर निवड करणाऱ्या आमदारांसाठीची निवडणूक जाहीर झाली आणि काल त्या निवडणुकीची अधिसूचना निघाली आणि कालपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे. परंतु काल दिवसभरात 18ही स्थानिक स्वराज्य संस्था विधानसभा मतदारसंघातून एकही अर्ज भरण्यात आलेला नाही. या निवडणुकीसाठी महापालिका, नगरपालिका, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य यांचं मतदान असतं. काही ठिकाणी जिल्हा परिषदेच्या निवडणुका झालेल्या नाही. मात्र ह्या मतदारसंघाची मतदारसंख्या 70%पेक्षा जास्त असल्यामुळं धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, जालना या विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. आता एकंदरीत पाहता गेल्या 2-3 महिन्यात झालेल्या नगर परिषद, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीचे जे निकाल लागले आहेत त्यावरून सत्तेवर असलेली महायुतीच जास्त जागा जिंकेल हे सरळ दिसत आहे. परंतु सत्तेत असलेल्या भाजप, शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्ष हे जागा वाटप त्यांचं अजून आजपर्यंत झालेलं नाही. त्यामुळं कोणता पक्ष किती जागा आपल्या वाट्याला घेणार याकडं राज्याच्या जाणकार राजकारण्यांचं लक्ष लागून राहणार आहे हे मात्र खरं. एकंदरीत स्थिती पाहता महायुतीतील मोठा भाऊ असलेला भाजप जास्त जागा लढणार हे निश्चितच आहे. परंतु त्या किती जागा ते लढवतील याकडेही लक्ष असणारच आहे. त्यांना या 17 पैकी 13 जागा हव्या आहेत. तर शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाला 7 जागा हव्या आहेत. अजित पवारांच्या निधनानंतर तसे राष्ट्रवादी अजित पवार गटात सुंदरपुसरी सुरू आहे. त्यामुळं त्यांनी आपण किती जागा लढवणार हे आज तरी जाहीर केलेलं नसून किमान 2 ते 3 जागा राष्ट्रवादी अजित पवार गट आपल्याला मागेल एवढं निश्चित आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला भाजप 7 जागा सोडणार नाही. मात्र शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष आपल्या भूमिकेवर ठाम राहिला तर मात्र परिस्थिती चिघळेल आणि कदाचित काही मतदारसंघात त्याचा महाविकास आघाडी किंवा विरोधकांना पण फायदा होऊ शकतो. भाजपत इन्कमिंग मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळं साहजिकच जुने भाजप नेते हे बाजूलाच सारले जात आहेत आणि ती खतखत पण भाजपमध्ये आहेच. तर शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात बरेचसे माजी आमदार आपणाला उमेदवारी मिळावी म्हणून एकनाथ शिंदेच्या कडं लकडा त्यांनी लावलेला आहे. इकडं राष्ट्रवादी अजित पवार पक्षात ही उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या बरीच आहे. राष्ट्रवादी अजित पवार पक्ष पुणे, परभणी, हिंगोली याचबरोबर रायगड या 3 स्थानिक स्वराज्य
संस्था मतदारसंघाची मागणी लावून धरणार हे निश्चित आणि त्यापैकी किमान 2 जागा आपल्या पदरात पाडून घेईल असं चित्र आज तरी दिसून येत आहे. या 17 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत धाराशिव, लातूर, बीड या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात पण निवडणूक होत आहे. 2 वर्षापूर्वी या मतदारसंघाचे आमदार भाजपचे आष्टीचे विद्यमान विधानसभा सदस्य सुरेश धस यांची मुदत संपलेली आहे. सुरेश धसनी त्यावेळी अपक्ष असलेले परंतु एकत्रित राष्ट्रवादीने पाठिंबा दिलेल्या अशोक जगदाळे यांचा दारुण पराभव केला होता. तर यावेळी भाजपकडे धाराशिव जिल्ह्यातूनच इच्छुकांची मोठी संख्या आहे. त्याचबरोबर लातूर जिल्ह्यातून पण इच्छुक आहेत आणि बीडमधून पण आहेत. आता याच्यातून नेमकी कोणाला भाजप उमेदवारी देणार याकडं तिन्ही जिल्ह्यातील जागरूक नागरिकांचं लक्ष लागून राहणार असलं तरी एकाला उमेदवारी दिली तर दुसरा नाराज होणार की बंडखोरी करणार याकडेही सर्वांचं लक्ष लागून राहणार आहे. हा मतदारसंघ गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडे गेला होता. तर या निवडणुकीत महाविकास आघाडीत हा मतदारसंघ कोणत्या पक्षाकडं जातो ह्याकडं गेलं हेही पाहावं लागेल. या महाविकास आघाडीकडून धाराशिव नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष, धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख मकरंद उर्फ नंदूभैया राजे निंबाळकर, लातूर ग्रामीणचे माजी आमदार धीरज देशमुख आदी मंडळी महाविकास आघाडीकडून पण उमेदवारीसाठी लॉबिंग त्यांनी सुरू केलेलं आहे. तसं पाहता सर्वाधिक मतदार हे लातूर जिल्ह्यात आहेत, दुसरा क्रमांक धाराशिव जिल्ह्याचा आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर बीड जिल्ह्यातील मतदार आहे. त्यामुळं सर्व समीकरणं जुळवत महायुतीला पण आणि महाविकास आघाडीला पण उमेदवारी कोणाला द्यायची हे ठरवावं लागणार आहे. जर का ही जागा महाविकास आघाडीला जिंकायचीच असेल तर तगडा उमेदवार मैदानात उतरवावा लागणार आहे. त्यामुळं आता उमेदवारी अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक 1 मे आहे. तोपर्यंत काय घडामोडी घडतात आणि कोणाच्या पत्रात उमेदवारी पडते हे पाहावंच लागेल. राज्यात कांद्याचा प्रश्नानं परत डोकं वर काढलं आहे. कांद्याला योग्य भाव मिळत नाही ही शेतकरी आणि शेतकरी यांच्यासाठी झगडणाऱ्या शेतकरी संघटनांचं मत आहे. काही दिवसापूर्वी केंद्रानं कांदा खरेदी 12.5 रुपयेप्रमाणे कांदा खरेदी सुरू केली होती, परंतु तो दर शेतकऱ्यांना मान्य नव्हता. कारण त्यांचंही ते खरं आहे, सर्व कांद्याचं लावण त्याची मशागत हे करून परत कांदा काढून विक्री केंद्रापर्यंत आणण्यात जो खर्च होतो तो त्या 12.5 रुपयात भागत नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि ते तसं स्पष्ट दिसत आहे. आज सोलापूरमध्ये खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली, तिकडं नाशिकमध्ये आमदार रोहित पवार, आमदार अंबादास दानवे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली कांदा उत्पादक शेतकरी आंदोलन करणार आहे. रोहित पवार यांची तर कांद्याला प्रति किलो 25 रुपये दर मिळावा
अशी रास्त मागणी आहे आणि तो दर जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालूच राहील अशी त्यांनी घोषणा केली आहे. आता केंद्रानं 15 रुपये प्रति किलो दरानं कांदा खरेदी आजपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे आणि हाही दर शेतकऱ्यांना योग्य असा मोबदला देणारा नाही असं रवींद्र तुपकर यांचं म्हणणं आहे. हे आता आज सुरू होणारं आंदोलन काय वळण घेतं, कुठपर्यंत टिकतं याकडं महाराष्ट्राचं लक्ष राखणार असणार आहे. टाटा IPL 2026च्या 19व्या हंगामातील पहिली क्वालिफायर मॅच आज होणार आहे आणि ही क्वालिफायर मॅच राजस्थान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स या 2 तगड्या संघात होणार आहे. या सामन्यात जो जिंकेल तो त्याला थेट अंतिम सामना खेळण्याची संधी मिळणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून विराट कोहली, कप्तान रजत पाटीदार, सॉल्ट, व्यंकटेश अय्यर कशी फलंदाजी करतात यावर त्यांच्या संघाची दारोमदार असणार आहे. आणि त्याचबरोबर गोलंदाज भुवनेश्वर कुमार, हेझलवूड, कृष्णा पंड्या हे काय करामत करून दाखवतात आणि गुजरातला कसं रोखतात याकडेही क्रिकेट रसिकांचं लक्ष असणार आहे. गुजरात टायटन्सही शुभमन गिल आणि साई सुदर्शन हे दोघं सलामीला येऊन झंझावाती असं धावा करतात की अपयशी ठरतात. त्यांना बटलर, फिलिप कशी साथ देतात आणि गोलंदाजी जेसन होल्डर, रबाडा, मोहम्मद सिराज काय करामत दाखवतात यावरच आज संध्याकाळी 7:30 वाजता होणाऱ्या या सामन्याचं भवितव्य अवलंबून असणार आहे. यात जो सरस संघ ठरेल तो थेट अंतिम सामना 31 मेला खेळणार आहे. त्यामुळं आता काय होतं याकडं क्रिकेट जगताचं लक्ष राहणार आहे. एवढं खरं. आता आपण इथं थांबूया. तुम्ही आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.